सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनी तीव्र पाणी टंचाईच्या निषेधार्थ महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार आंदोलन केले। या आंदोलनात विशेषतः महिलांचा मोठा सहभाग दिसून आला। हातात घागरी घेऊन महिलांनी पाण्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही दिवसांपासून प्रभाग 11 मध्ये पाण्याचा अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत होता, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। अनेक भागांमध्ये अनेक दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग अवलंबला। या आंदोलनात सत्ताधारी नगरसेवक अजय पोन्नम यांनीही सहभाग घेत नागरिकांच्या समस्येला पाठिंबा दिला। नागरिकांना मूलभूत गरज असलेले पाणी वेळेवर मिळणे अत्यंत गरजेचे आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली। आंदोलनादरम्यान महिलांनी पाणी द्या नाही तर आंदोलन तीव्र करू अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। काही काळ महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, तरीही ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला। नगरसेवक सगळ्या सोबत आहेत, त्यांनी देखील धडपड करू लागलेत। त्यांना देखील काय म्हणतात, 1:30ला सोडतो, 2ला सोडतो, सकाळी 7ला सोडतो, 2 दिवसाला सोडतो, असं त्यांना पण असं बोलून त्यांनी थाप मारू लागलेत। नागरिकातील काहीही निराकरण झाल्यास त्याला पूर्ण महानगरपालिका जबाबदार असेल। सांगून बोला। मी प्रभाग क्रमांक 11चा नगरसेवक अजय पोन्नम। आज आमच्या ज्या प्रभाग 11 मधले महिला जे आहेत ते इथं 10 दिवस झालं पाणी नाही आहे। याच्या अगोदर ज्यावेळेस इलेक्शनच्या अगोदर प्रशासन व्यवस्थेने जे अधिकारी आहेत पाणी देत होते, जसं इलेक्शन झालं, जशा गोष्टी झाल्या की दररोज आम्ही पाणी देऊ म्हणून आमदार साहेब सांगितले। त्यानंतर महापौर साहेब पण सांगितले की आम्ही 2 दिवसाला म्हणजे पाण्याचं जे नियोजन आहे 2-3 दिवसावर ते आणू। हे सांगितल्यानंतर प्रशासनाला काय झालं माहीत नाही। मला वाटतं जाणून बुजून हा प्रकार करण्यात येत असावा अधिकाऱ्यांकडून।